3 ऑक्टोबर 2025. सूट्स या अमेरिकन सिरीजचा 9वा भाग, शेवटचा भाग संपवला. आता म्हणजे सूट संपला पूर्ण. जसे सगळ्यांनाच कॅरेक्टर्स माहिती आहेत, कुठल्या नवीन कॅरेक्टरची एंट्री तशी नाही आहे, पण एक कॅरेक्टर येतं. फेल म्हणून एक लेडी येते, जी ह्यांच्यावर वॉच ठेवायला म्हणून आली असते की ह्या फर्ममध्ये काहीतरी इल्लिगल चाललंय आणि किंवा इल्लिगल प्रकाराने हे लोक केसेस सॉल्व्ह करतात आणि बाउंड्रीज क्रॉस करतात, आणि म्हणून तिचा वॉच किंवा तिचं त्यांच्यावर कंट्रोल म्हणून तिला पाठवलेलं असतं. ती आली असते आणि जर असं कोणी क्रॉस करताना दिसेल किंवा काय, तर तिला पूर्ण राईट्स होतात की त्याला फायर करून त्याला सस्पेंड करायचं. आणि जर हे असंच चालू राहिलं, म्हणजे तिने सांगितलं असतं की बाबा इतक्या दिवसांच्या आत तुम्हाला सुधरावा, जर समजा तुमच्या काही चुका असेल तर फर्म टोटल बंद करायची, असं धोरण घेऊन ती आलेली असते. झालं मग सगळ्यांचंच हे डिस्टर्ब होतं, आपसातले संबंध हे ते सगळंच, काय करायचं काय नाही. त्याच्यात आता शीला प्रेग्नंट असते, लुईसची होणारी बायको. डोनाचं आणि याचं छान चाललेलं असतं, हार्वीचं. आणि हार्वी आपल्या आईशी पण खूप इमोशनली अटॅच झालेला असतो सारखा, म्हणजे फोन बिन पण चालू असतं. डोनाशी पण त्याचे छान चालले असतात. आणि अशातच ह्या सगळ्या कंडिशनमध्ये माईकची एंट्री होते. माईक येतो एका केसच्या संदर्भात आणि ती केस हा लढत असतो, हार्वी. तर माईक त्याला कल्पना देतो की मी असं तुझ्या अगेन्स्टमध्ये लढणार आहे. तर तो म्हणाला ऍक्च्युली ती केस समंथाची आहे, समंथा आणि मी मिळून हे करणार आहे, पण आता तू जर आहे तर मग लढूया, मजा येईल दोघांना खूप दिवसांनी एकमेकांच्या अपोजिट हे करताना. पण समंथाला हार्वी आणि याचं रिलेशन माहिती नसतं की दोघं एकमेकांकरता किती म्हणजे जीव सुद्धा देऊ शकतात किंवा दोघांचं कशी दोस्ती येते त्याला बिलकुल कल्पना नसते. तर ड्युरिंग त्यांच्या त्या याच्यामध्ये हे लोक हारतात, म्हणजे हारायच्या याच्यावर असं, म्हणजे ऑलमोस्ट हारलेच असतात हार्वी वगैरे. तर समंथाला ते सहन होत नाही, तर ती इल्लिगल डॉक्युमेंट बनवते खोटे, आणि म्हणजे त्याला हरवायला. आणि मग नंतर ते कोर्टात हे करते, पण मग ते हिला कळतं ती जी फेल आलेली असते, मग ती लगेचच्या लगेच हा पण चिडतो. मग म्हणजे माईक की बा हार्वी तुझ्याकडनं हे एक्सपेक्टेड नव्हतं की तू फेअर गेम खेळतो पण असे खोटे डॉक्युमेंट्स वगैरे करत नाही. त्यालाही कल्पना नसते हार्वीला की हिने काय केलंय समंथाने. आणि म्हणून तो जेव्हा हा याला बोलतो माईक हार्वीला, तर हार्वी येऊन ऑफिसमध्ये समंथाला हे करतो, ओरडतो तिच्यावर की तू का असं केलंस, तुला माहिती आहे का आमचं काय काय. आणि ती फे बघते आणि मग ती समंथाला बोलून तिला फायर करते आणि काढून टाकते. झालं, म्हणजे हार्वी आता स्वतःला रिस्पॉन्सिबल समजतो किंवा ती स्वतःला रिस्पॉन्सिबल, समंथा त्याला रिस्पॉन्सिबल समजते. पण मग हा जेव्हा रॉबिनकडे जातो, ती जेव्हा रॉबिनकडे जाते समंथा, तेव्हा रॉबिन तिला समजवतो की असं नाहीये, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली असेल म्हणून असं झालं. पण आता शेवटी म्हणजे तिला जॉबची गरज असते, काय करायचं काय नाही. मग अशाच याच्यामध्ये एकदा कॅटरीना म्हणते काहीतरी तिला की आम्ही सगळे एक आहोत, तुला काय गरज आहे वगैरे असं हे करायची. तर तिला पण ती म्हणजे काढून टाकायचं म्हणते. मग जेव्हा असे भरपूर म्हणजे गोष्टी होतात की ती लुईसला पण हे करते, म्हणते तू आता मॅनेजिंग डायरेक्टर नाही, तुझं काहीतरी हे चुकलं, तू येत नाही वेळेवर, हे तो म्हणतो माझी बायको प्रेग्नंट आहे, तिला माझी गरज आहे. नंतर हिला पण, डोनाला पण तिच्या सीईओच्या पदावरून काढून सेक्रेटरी पुन्हा हे करते. म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी करते की ज्याच्यामुळे सगळे नाखुश असतात.
आणि उठका सुट्टीचं म्हणजे ते चालू असतं. मग शेवटी हा माईक आणि समंथा, मग समंथाला म्हणजे कळतं की माईक हा कसा किती छान हा हार्वीचा फ्रेंड आहे हे ते. मग ते दोघं एक होतात आणि म्हणतात की आता आपण याची बँड वाजवायची हिची फेची. त्याच्याकरता मग आपल्याला काही पण इलिगल करावं लागलं तरी चालेल. आणि मग हे लोक तिच्या अगेन्स्टमध्ये केस हे करतात. तर हे लोक खुश असतात, म्हणजे हार्वी आणि म्हणजे लुईस, की आता मजा येणार आहे. पण ती उलटा अजून गेम करते. ती म्हणते तुम्ही मला रिप्रेझेंट करायचं. लुईसला आणि हार्वीला म्हणते की आणि केस जिंकायची. आणि ती काय कंडिशन करते, जर तुम्ही केस जिंकली, तुम्ही मला जिंकून दिलं, तर मी ही फर्म सोडून निघून जाईन. मग ह्या अशा कंडिशन करता हे लोक तयार होतात. पण ती मध्येच पुन्हा पलटते. तर मग शेवटी हे लोक म्हणतात नाही, आता आम्हाला सगळं तुझं रायटिंगमध्ये, कारण आमचा तुझ्यावर बिलकुल विश्वास नाहीये, तर आम्हाला तुझं सगळं रायटिंगमध्ये पाहिजे. आणि ती हिला कॅथरीनाला हिने ज्याकरता काढलं असतं की अलेक्स पण म्हणजे सगळेच हे असतात, सगळेच मदत करत असतात केसमध्ये. तर हे लोक मॉक हे करतात, ड्रिल म्हणजे केसची. आणि त्याच्यात जे जे पॉइंट्स आलेले असतात ते जाऊन कॅथरीना यांना सांगते, माईकला वगैरे. तर मग ते बरोबर कोर्टात तेच पॉइंट्स हे होतात. तर मग ती परत येऊन ओरडते हार्वीला की मला वाटलं नव्हतं की जसंच्या तसं आपण जे केलं होतं मॉक याच्यामध्ये कोर्टात तेच कसं तिथे आलं, तर मी तुला खेचीन कोर्टात. तर म्हणे मी काही केलं नाही, मला काही माहित नाही. पण मग शेवटी कॅथरीना प्रामाणिकपणे कबूल करते की कोणाची चूक नाहीये, मी केलंय हे. तर मग ती लगेच तिला फायर करून तिला काढून टाकते. आणि मग मीनव्हाईल ह्याच्या अचानक हार्वीला कळतं की त्याच्या आईची डेथ झाली. दोनाकडूनच तो गेलेला असतो. हिला समंथाला घेऊन तिच्या वडिलांकडे, तिचे जे बायोलॉजिकल फादर असतात, आणि त्यांची गैरसमजूत अशीच असते तिला की तिला वाटत असे वडिलांनी आणि आईने आपल्याला टाकून दिलंय, सोडून दिलंय. पण मग ते तसं नसतं. ती गैरसमजूत सगळी दूर करायला म्हणून हा हार्वी तिला घेऊन गेलेला असतो. आणि त्याच वेळेस याच्या आईची डेथ होते. आल्यावर त्याला कळतं. मग तो परत खूप डिस्टर्ब असतो, काय करायचं काय नाही. म्हणून मग हे लोक सगळे म्हणतात की हार्वीला आता आपण बाजूला ठेवू आणि आपण बरोबर केस लढू. आणि मग त्याच्याकडे सगळेजण म्हणजे भेटायला वगैरे येतात जेव्हा त्याच्या आईची डेथ होते. मग तो भावाला वगैरे म्हणतो की आपण फॅमिलीच आहोत, मला तुमच्या लोकांची खूप म्हणजे आठवण येईल वगैरे. आणि सगळेच माईक, लुईस सगळे आलेले असतात ऑफिसमधून त्याला भेटायला. तो सगळ्यांना म्हणतो की मला तुमच्या खरं सगळ्यांची सपोर्टची गरज आहे, आणि खरंच आपण एक फॅमिली आहोत. तर आपल्या फॅमिली करता आता आपण काहीतरी केलंच पाहिजे, आणि या फेल आपण हाकलून टाकूया बाहेरून. मग ते सगळं रायटिंगमध्ये होते, सगळं होतं. आणि मग हे केस लढतात आणि मग ठरवतात की हिलाच आपण याच्यात बोलवायचं कटाऱ्यामध्ये. आणि मग तिच्याकडून सगळं खरं बोलवून घ्यायचं की काय काय झालंय, तिने कसं फायर केलं, आणि कारण नसताना हिच्यावर ओरडली, हिला फायर केलं. तर त्याच्यात मग 1-2 गोष्टी ते लोक, कारण काहीतरी असं असतात 3 वेळा चुकीचं फायर केलं तर मग त्यांचं ती केस रेस्ट होत नाही. तर मग हे ॲडिशनल आपल्या मनाने पण टाकतात काही काही गोष्टी, की ज्याला मग ही समंथा आणि ही कॅथरीना सपोर्ट करतात. आणि म्हणजे शेवटी कोर्टात ती हे होते. पण तरी ते लोक म्हणतात की नाही, म्हणजे चूक हिचीच होती, हिने का असं केलं वगैरे वगैरे करून म्हणजे शेवटी तिला ते जिंकवून देतात केस. आणि म्हणजे तिचं ओपन पण करतात, सिक्रेट पण, ॲट द सेम टाइम की यांची पण चूक होती, यांनी असं वागायला नको होतं म्हणून त्यांना फायर केलेलं आहे. तर असं करून ते जिंकते केस. आणि मग तिला सोडून जायला भाग पडतात. आणि मग जेव्हा सोडून जायला भाग पडतात त्याच वेळेस लुईस ठरवतो की आपण लग्न करायचं हिच्याशी. म्हणजे लग्न झालेलं नसतं, ती प्रेग्नंट असते, 9 महिने पूर्ण झाले असतात, डिलिव्हरी डेट जवळ आली असते. तर तो म्हणतो की मला लग्नाच्या आधी, डिलिव्हरीच्या आधी मला लग्न करायचंय. आणि मग तो लग्न ठरवतो. आणि लग्नात चालूच असतं त्यांचं सगळं. तो आणि त्याचा जो काउन्सिलर असतो त्यालाच तो हे बनवतो, प्रीच. तर
ते सगळं चालूच असतं आणि तेवढ्यातच तिच्या पोटात दुखायला लागतं. मग घाईघाईने ॲम्ब्युलन्स बोलवून तिला घेऊन जातात. मग डॉक्टर सांगतात की कॉम्प्लिकेशन्स आहेत, हिला ताबडतोब याच्यात घ्यावं लागेल ऑपरेशन थिएटरमध्ये. तर हा टेन्शनमध्ये तिथेच बसलेला. मग सगळेच म्हणजे आता इतकं सगळं माहोल असतो लग्नाचा हे आणि सगळे शांत बसलेले. मग डोना आणि हार्वी ठरवतात की अरे हे इतकं कसं शांत शांत, कोणी काही डान्स करत नाही, कोणी काय. चल म्हणे आपल्याला इथं लग्न करायचंय ना. आणि ते बेस्ट मॅन असतो तो त्याच्यात लुईसच्या ह्याच्यामध्ये. तर तो म्हणे आपण आपलं अनाऊन्स करू. तर ती म्हणे पण माझा ड्रेस नाही, काही नाही, माझ्याकडे अंगठी पण नाही. तो म्हणे माझ्याकडे अंगठी आहे, कारण मरताना आईनी एक लेटर लिहिलेलं असतं की मला डोनाला बघायची खूप इच्छा आहे, मला ही अंगठी द्यायची होती तिला स्वतः भेटून वगैरे वगैरे, म्हणजे असं लिहिलेलं असतं. तर ती अंगठी त्यांनी ठेवलीच असते खिशात. तो म्हणतो माझ्याकडे आहे. मग डोना स्वतःच्याच हातातली अंगठी काढून त्याला घालते आणि मग ते लोक तिथे लग्न करतात आणि मग सगळा तो सोहळा सुरू होतो. सगळं जरा नाच गाणे, मग सगळेच आनंदात. आणि मग तिकडे आनंदाची बातमी, हॉस्पिटलमध्ये त्याला मुलगी होते, डॉक्टर सांगतात सुंदर मुलगी झाली आहे, हेल्दी आहे आणि बायको पण आता आउट ऑफ डेंजर आहे. तर आणि इकडे त्यांना सांगतात की ह्या दोघांनी लग्न केलं आणि इकडे यांना न्यूज मिळते. मग सगळं ते सोहळा आटोपला की हे लोक सगळे हॉस्पिटलमध्ये जातात. लगेच तिचं नावही ल्युसी ठेवून देतो, लुईस. ही लुईसची ल्युसी आहे. आणि म्हणजे खूप मग सगळे हॅपी होतात, डोना हा सगळे. आणि मग म्हणतात ठीक आहे चला आता आम्ही जातो. आणि मग ऑफिसमध्ये जातात आणि ऑफिसमध्ये हा डिक्लेअर करतो हार्वी की आता सगळ्या गोष्टी हे झाल्यात, क्लिअर झाल्यात, आता कोणाचंच आपल्या मागे बालंट नाही, सगळेच हॅपी आहेत. आम्ही डोना आम्हाला कधीच वाटत होतं, पण उशिरा शहाणपण सुचलं, पण झालं. लुईसनी पण त्याच्या मनासारखं झालं. आणि आता ज्यांना ज्यांना नेम पार्टनर, ॲलेक्स होता, समांथा होती, कटीना होती, तर हे सगळे आता आपली फॅमिली आहेत. तर मग हे सगळे आता सिनियर हे आणि नेम पार्टनर्स होतील. आणि लुईस मग सगळा कंट्रोल त्या ऑफिसच्या, आता ऑफिस आपलं बंद होणार नाही आणि कोणी त्याला काही करू शकणार नाही. आणि हार्वी मग ते लोक विचारतात हार्वी तुझं काय. तो म्हणे आता मी आणि डोना मात्र या म्हणजे आम्ही फॅमिलीच आहोत, पण आम्ही आत्ता इथे इथे नाही जाणार. आम्ही माईक बरोबर दुसऱ्या कंट्रीमध्ये जातोय, जिथे थोडंसं जितके वर्ष मला करायचं होतं मनापासून सोशल वर्क किंवा लोकांना मदत करण्याचं काम, तर ते मला अजून थोडंसं करायचं आहे आणि त्याच्याकरता आम्ही जातोय, असं म्हणून मग तो निघून जातो. आणि झालं, सगळे आनंदाने पार्टी पण करत असतात आणि सगळ्यांना सगळ्यांच्या मनासारखं मिळते. सगळ्यांचं नाव आता तिथे लागतं, यांचं हटून हार्वीचं वगैरे लिट पासून पुढचे सगळे यांचं नाव झळकतं तिथे. तर अशी हॅप्पी एंडिंग आहे, छान आहे.